मुलांनो, मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त टेन्शन येतं जेव्हा विषय हा निघतो, की मुलींशी नेमकं बोलायचं तरी काय? फर्स्ट टाईम आम्ही भेटणार आहोत. मग तिच्याशी काय बोलू? जेणेकरून तिलाही बोर होणार नाही, आमच्या छान गप्पा रंगतील आणि बॉन्डिंग सुद्धा वाढेल. सो कोणते प्रश्न मुलींना विचारायचे, त्यातल्या त्यात फर्स्ट टाईम तुम्ही भेटणार असाल तेव्हा, आज याचं ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. काहीच मी एडिट करत नाही आणि हे सगळं विदाऊट स्क्रिप्ट असतं. ओके, काही स्क्रिप्टेड नाहीये. मला जे वाटतं ते मी डायरेक्ट तुमच्याशी बोलते आणि हा इतका नॅचरल चॅनल आहे की नो मेकअप लुक सुद्धा मी ठेवलेला आहे. सो चला तर मग सुरू करूयात. पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, की हे तुम्ही विचारलेत मुलींना तर छान तुमचं बॉन्डिंग वाढू शकतं. गप्पा खूप वेळ रंगतील. तुम्हालाही छान वाटेल, तिलाही छान वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की कदाचित नेक्स्ट डेटवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका, कारण ते जरा जास्त महत्त्वाचं आहे. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की ती सुंदर आहे. तुम्हालाही माहिती आहे आणि त्या मुलीलाही माहिती आहे. ओके. सो तू खूप सुंदर आहेस, दिसायला खूप छान आहेस. या व्यतिरिक्त सुद्धा जरा बोला. तिच्या पर्सनॅलिटीबद्दल बोला, की तिची पर्सनॅलिटी किती छान आहे. तिचा ऑरा जो आहे तो कसला भारी आहे. हे याबद्दल जरासं बोला. फॉर एक्झाम्पल यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल देतीये. सो ज्या काही गोष्टी असतील तिच्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. ड्रेसिंग सेन्स तुझा खूप छान आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तू ड्रेसअप करतेस वगैरे हे छान आहे हां. असं तुम्ही जर का म्हणालात तर तिलाही छान वाटेल, की हां बाबा याला जरा नॉलेज आहे. मग ती त्या गोष्टींबद्दल सांगायला लागेल, की येस मला अशा पद्धतीने स्टायलिंग वगैरे करायला खूप आवडतं. मी हा ब्रँड यूज करते वगैरे, वगैरे. सो ती त्याबद्दल थोडंसं बोलायला लागेल आणि मेन म्हणजे तुम्ही इथेच जिंकलंय तिचं मन बऱ्यापैकी, की याला अक्कल आहे बाबा, याने नोटीस केलेलं आहे या माझ्या गोष्टी. म्हणजे मी दिसायला सुंदर आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा ही गोष्ट याने नोटीस केली आहे. सो तुमचं इम्प्रेशन लगेच वाढलं. सो अशी कोणतीही गोष्ट तिच्यामध्ये असेल, तर त्या पर्सनॅलिटीबद्दल सुद्धा बोलायला शिका. हे मला सांगायचं होतं. दुसरा मुद्दा, तुम्ही एकमेकांना थोडंफार जाणून घेतलत मान्य आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असतं, तेव्हा तुम्ही विचारू शकता, की "तू मग अशी शांत आहेस, की तू फनी आहेस? तर फनी आहेस तर मग काय अशा फनी गोष्टी तू करतेस वगैरे?" असं तुम्ही विचारू शकता. मग ती तिचे किस्से सांगेल, की "हे असं, ते तसं, मी हे करते, मी ते करते," असं तसं, तसं जे काही असेल ते. पण हे सगळं जेव्हा ती एखादी मुलगी बोलत असते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचंय, एकतर नीट ऐकायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चांगला रिस्पॉन्स द्यायचा आहे. म्हणजे ती सगळं तिचे किस्से सांगतीये आणि तुम्ही काहीच रिस्पॉन्स देत नाहीये, तर मग तिला असं वाटेल की हा अजिबात इंटरेस्टेड नाहीये. मग मी का सांगू याला? मी का माझी एनर्जी घालवू? आणि मेन म्हणजे मी माझे पर्सनल किस्से याला का सांगू? जर का हा ऐकण्यातच इंटरेस्टेड नाहीये. सो तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे अच्छा, अरे वाह! असं काहीसं करणं, हे खूप महत्वाचं आहे. थोडा-थोडा मध्ये-मध्ये रिप्लाय देणं, की तुम्ही पण किती एक्साइटेड आहात ते ऐकण्यासाठी, हे दाखवणं खूप गरजेचं आहे. यानंतर तुम्ही विचारू शकता, की "तू शाळेच्या दिवसांमध्ये कशी होतीस? म्हणजे कशी असायचीस तू?" वगैरे असं विचारू शकता. मग ती तिचे शाळेचे काही किस्से सांगायला लागेल, की "शाळेच्या दिवसांमध्ये ना मी खूप आगाऊ होते." जे काही असेल ते ती सांगायला लागेल. सो अशा वेळी छान तुम्ही रिस्पॉन्स देणं खूप गरजेचं आहे. एक गुड लिस्टनर तेव्हाच होतो, जो छान रिप्लायही देतो. ओके? आणि काही किस्स्यांमध्ये तुम्हाला असं वाटलं, की तुमचाही किस्सा सांगण्यासारखा आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा सांगू शकता. "अगं, माझा सुद्धा असाच काहीसा किस्सा आहे" आणि मग तुम्ही तुमची स्टोरी पुढे नेऊ शकता. सो थोडं-थोडं बोलणं याच्याने तुमचं वाढू शकतं. पण इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. जसं मी सांगितलं फेशियल एक्सप्रेशन्स महत्त्वाचे आहेत, रिप्लाय महत्त्वाचा आहे. त्यासोबतच असं वाटायला नको, की तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, ओके. कॅज्युअल गप्पांमधला हा प्रश्न असणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरव्ह्यू टाइप नाही. "हां, मग सांग शाळेच्या दिवसांमध्ये तू कशी होतीस?" नाही, हा इंटरव्ह्यू नाही चाललेला. शाळेच्या दिवसांमध्ये तू कशी होतीस? म्हणजे आगाऊ होतीस, गोंधळ घालायचीस, शांत बसायचीस, अशा पद्धतीने जर का तुम्ही विचारलं, तर ते जरा कॅज्युअल वाटतं, ओके. सो हे लक्षात ठेवा, की आपण इंटरव्ह्यू नाही घेत आहोत. आपण तिला जाणून घेतोय, पण इंटरव्ह्यू नाही घेत सो या पद्धतीने प्रश्न विचारा. त्यानंतर शाळेच्या गोष्टीबद्दल झालं. सो आणखी काय विचारायचं? तर त्यामधला एक खूप छान मुद्दा आहे. तो म्हणजे की ती जरी जे काही आयुष्यात करत असेल, सो हे मोटिव्हेशन कुठून मिळालं? कुठून इन्स्पायर झालीयेस हे करण्यासाठी? याबद्दल तुम्ही विचारू शकता. सपोज तिने आयुष्यामध्ये खूप काही अचीव्ह केलं असेल, सो तिची सुरुवात कशी झाली? या सगळ्या गोष्टींबद्दल. जसं की आता सपोज मला कोणी विचारलं, मी रेडिओ जॉकी आहे, सो आर-जे आहे मी, लव्ह शो करते. सो
तू आर-जे होण्याचं स्वप्न कधी पाहिलं होतंस? मग काय डोक्यात आलेलं, की आर-जे आपण बनावं? सो हे जर का कोणी मला विचारलं, तर मी खूप एक्साइटेड होते आणि मी खूप सांगायला लागते, की हे असं-असं. मग स्ट्रगल सुद्धा आले असतील ना तुझ्या आयुष्यात? हो, मग हे झालं होतं, ते झालं होतं, असं बरंच काही सांगण्यासारखं असतं. सो कुठून इन्स्पायर झालीस? कोणाला पाहून असं वाटलं? असे काही तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता हे झालं माझ्या बाबतीत. सपोज ती मुलगी जी असेल, ती एक्झाम्पल घ्या, की ती सी-ए बनत असेल, अभ्यास करत असेल. सो हे कसं तुझ्या डोक्यात आलं? म्हणजे कुठून इन्स्पायर झालीस वगैरे आणि हे किती भारी आहे. सो तिच्या प्रोफेशनचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे. ती जे काही करत असेल, सो त्याबद्दल थोडंसं छान पद्धतीने डिस्कस करणं गरजेचं आहे. वॉव! यार किती छान. म्हणजे हे सगळ्यांना जमत नाही. तू करून दाखवलंयस. व्हेरी नाईस. अशा पद्धतीने विचारू सुद्धा शकता आणि तिचं कौतुकही करू शकता. ओके. आणि ते नीट ऐका. हे झालं प्रोफेशनबद्दल. जेव्हा तुमचं बॉन्डिंग खूप छान होईल, छान गप्पा रंगतील, त्यानंतर तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता, की तुझ्या आयुष्यातली हार्ड फेज कोणती होती आणि कशा पद्धतीने तू डील केलंस? म्हणजे एखादी वाईट गोष्ट, तो काळ कसा निभावलास तू? काय झालं होतं? सो जेव्हा तुमचं कनेक्शन खूप स्ट्राँग होईल, तेव्हाच हा प्रश्न विचारा. कारण ही एक खूप पर्सनल गोष्ट असते. सो पहिल्याच भेटीमध्ये विचारायला हवं असं काही नाहीये. 2-3दा तुम्ही भेटलात आणि छान बॉन्डिंग झालंय, तेव्हा तुम्ही विचारू शकता. सो तुम्हाला कळेल की ही मुलगी किती स्ट्राँग आहे. म्हणजे फक्त दिसायला छान आहे, क्यूट आहे, या व्यतिरिक्त सुद्धा हिच्या आयुष्यात हिने काय-काय सहन केलंय किंवा त्या गोष्टीतून ती कशी बाहेर पडली आहे, परिस्थितीला कसं तिने डील केलेलं आहे, याच्याने तुमच्या नजरेत सुद्धा तिची रिस्पेक्ट वाढेल आणि तिलाही हे सांगायला खूप छान वाटेल, की खरंच हा नॉलेजेबल मुलगा आहे. म्हणजे इकडे बालिश वगैरे हे ते प्रश्न विचारण्यापेक्षा ह्याने मला चांगले प्रश्न विचारलेत. ओके. सो तुमचं इम्प्रेशन वाढतच जाणार आहे. पण ज्या मी बेसिक गोष्टी सांगितल्यात त्याकडेही लक्ष देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आता हे मी सांगितल्या बऱ्यापैकी गोष्टी, की तुम्ही भेटल्यावर बोलू शकता जेणेकरून 2-3 तास तर सहज तुम्ही गप्पा मारू शकता. गप्पा मारताना मध्ये काहीतरी ऑर्डरही करा खायला. ओके. नाहीतर नुसता बोलतच चाललात असं नाही चालणार. सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जसं मी सांगितलेलं, की सतत तिला विचारू नका. थोडं तुमचंही बोला आणि आता तुम्हाला काहीतरी ऑर्डर करायचंय, तू सांग असं नको. तुम्ही बोलू शकता. माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही बोलू शकता, की कॉफी घेशील? इथली कॉफी खूप छान आहे वगैरे असं जे काही असेल किंवा तुला काय हवंय? तूच सांग हे असं करू नका. हे लक्षात घ्या. आता हे झालं भेटल्यावर. हे खरं तर तुम्ही फोनवरही बोलू शकता. चॅटवर नका बोलू कारण या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतात. सो ते फोनवर किंवा भेटूनच बोललेलं बरं. पण मग आणखी काय बोलायचं? आणखी किंवा सुरुवातीच्याच एकदमच नवीन फेजमध्ये तुम्ही आहात, तर तेव्हाच्या बेसिक गोष्टी मी असं सांगेन, की फार मुलींना म्हणजे 99% मुलींना पॉलिटिक्स असेल, शेअर मार्केट वगैरे असेल यामध्ये इंटरेस्ट नसतो. सो या गोष्टींवर जिथे खूप लॉजिक लावायला लागतं, त्या गोष्टींवर नका बोलू. थोडंसं नॉर्मल हेल्दी बोला. फॉर एक्झाम्पल, की "हा तुझा फोटो खूप छान आहे. हे लोकेशन कोणतं आहे? अरे वाह! कधी गेली होतीस? मी पण इकडे गेलेलो." आणि मग तुमचे काही किस्से, तुमचे काही भारी किस्से जे असतात ना, की "आम्ही तिकडे गेलो, मग माझ्यासोबत हे झालं, गाडीच बंद पडली, रात्र झालेली." जे काही असे काही किस्से असतील ना तुमचे, नसतील तर थोडेसे ते बनवून सांगा. पण समोरच्याला ऐकताना भारी वाटलं पाहिजे. सो किस्से सांगणं हे सगळ्यात भारी असतं माहिती कोणत्याही बाबतीतले किस्से सांगणं याच्याने गप्पा तुमच्या वाढतातच. सो किस्से सांगायला सुरुवात करा. आता जेव्हा आपल्याकडे काहीच किस्से नसतात, काय करायचं? मित्रांचे किस्से ढापले ना, तरी सुद्धा चालतात किंवा मित्राच्याच अँगलने सांगितलं तरी चालतं. काही प्रॉब्लेम नाहीये. ती मुलगी हसली पाहिजे. आणखी काय मग पुढे काय झालं? ही तिची एक्साइटमेंट असली पाहिजे. जेव्हा ही एक्साइटमेंट असते ना, तेव्हा समजून जा, की तुम्ही बोलण्यामध्ये तर तिला इम्प्रेस केलेलं आहे आणि कुठेतरी तुम्ही एक पॉझिटिव्ह घुसलेला आहात तिच्या डोक्यामध्ये, की हा माणूस छान आहे, मस्त आहे, कमाल आहे, मजा येणार आहे याच्यासोबत. कारण सगळ्याच मुलींना एक मिक्स कॉम्बिनेशन हवं असतं. तो फनी, केअरिंग आणि एकदम बिंदास असावा, पण तितकाच मॅच्युअर असावा, तितकाच जॉली असावा, हे सगळं हवं असतं. सो तुम्ही तसे आहात, त्याच्यामुळे मजा यायला लागते. तुमची एखादा पदार्थ असेल, की "अगं, मी इकडे-इकडे गेलेलो ना, तिकडे हा पदार्थ जो काही डिश असेल, इतकी कमाल असते, काय सांगू तुला. तूही कधी जाशील ना, हे नक्की ट्राय कर." वगैरे असे काही तुम्ही किस्से सांगू शकता. याच्याने छान वाटतं समोरच्यालाही. ओके. सो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. छान तुमची स्टोरी पुढे जाईल आणि "हाय, जेवलीस का? काय करतीयेस?" प्लीज हे 2-3 प्रश्न विचारणं बंद करा. याच्याने मुली इम्प्रेस होत नाहीत. "कौन है भाई तू? मैं क्यों बताऊँ मैं क्या कर रही हूँ?" असं होतं. सो प्लीज हे कमी करा
आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. मेन म्हणजे किस्से सांगायला शिका. आता फ्री प्रमोशन करतीये, पण तरीसुद्धा जे स्टँड अप कॉमेडियन्स असतात, झाकीर खान मला खूप आवडतो. सो त्याचे किस्से ऐका. तो काय भारी असं छान रंगवून सांगतो. काही गोष्टी घडलेल्या नसतात, पण लोक स्क्रिप्ट लिहितात आणि छान पद्धतीने सांगतात. समोरच्याला ऐकायला छान वाटतं. सो असं काहीसं शिका, की छान किस्से सांगायला शिका. तुमच्या गप्पा आपोआप वाढतील. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि माझी जराशी तब्येत डाऊन असल्यामुळे सर्दी झाली आहे. त्यामुळे असा आवाज येतोय, पण मी व्यवस्थित आहे. टेन्शन घेऊ नका आणि खुश राहा. मुलींशी याच विषयावर गप्पा मारा. कौतुक वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा व्हायला हवं तिचं. करिअरच्या वेने, तिच्या पर्सनॅलिटी वाईज, तिच्या अचीव्हमेंट वाईज, सगळ्याच गोष्टींमध्ये, तिच्या डाउनफॉलमध्ये ती कशा पद्धतीने उभी राहिली, या सगळ्या गोष्टींचं. फक्त तिच्या सौंदर्याचं नको. ओके? सो भरपूर ज्ञान दिलेलं आहे. मला असं वाटतंय आता तुम्ही छान गप्पा मारू शकता. ओके. पुन्हा एकदा सांगतेय, गप्पा छान मारताना तुम्ही एक छान लिसनर असणं सुद्धा गरजेचं आहे. फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज सुद्धा महत्वाची आहे. जर का ती तुमच्याशी बोलतीये, की अरे असं तसं आणि तुमचं लक्ष इकडे-तिकडे, डोळे इकडे-तिकडे नाही चालणार हां. त्याच्याने सुद्धा त्या मुलीला जरासं विचित्र वाटेल, की भाई मी एवढं सांगतीये आणि हा इकडे-तिकडे बघतोय. काहीच गरज नाहीये. अजिबात गरज नाही आणि फोन तर चेक करूच नका गप्पा मारत असताना. ती मुलगी सांगतीये काहीतरी आणि तुम्हाला ती मुलगी हवी असेल, तर या बेसिक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ओके? ती काहीतरी किस्से सांगतीये आणि तुम्ही फोनवर हां, 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 काय म्हणालीस? नाही चालणार हे, ओके? निदान सुरुवातीच्या फेजमध्ये तरी नाही. ती उद्या तुमची गर्लफ्रेंड झाली, रिलेशन तुमचं जरा जुनं झालंय, बायको झालीये, तेव्हा ठीक आहे. सुरुवातीच्या फेजमध्ये प्लीज हे करू नका. प्लीज या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या. बाकी खुश राहा, मस्त राहा, छान गप्पा मारा, प्रेमात राहा, तिच्याही, तुमच्याही, माझ्या व्हिडिओजच्याही, माझ्याही. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, हे मला कमेंट्समध्ये कळवा. बाय. आय लव्ह यू. बाय.